झोळीचा वाटा उचलतात अशा आमच्या प्रीती मेश्राम त्या महासचिव आहेत. सोबतच लक्ष्मी कोतेजवार या कोषाध्यक्ष आहेत. सोबतच ज्या भंडारा जिल्ह्यातून आलेल्या आहेत आमच्या भगिनी त्या नागपूर जिल्ह्याच्या अशा गटप्रवर्तकांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत. अशा सुनंदा बचेशंकर आणि उषा मेश्राम आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व गटप्रवर्तक आणि अधिवेशनात तुमच्याशिवाय संपन्न होणार नाही तशा हा माझ्या श्वास असलेल्या महाराष्ट्रातल्या आशाजी गटप्रवर्तक. या अधिवेशनाला मला बोलवलं. खरं तर मी फार मोठी नाही आहे, मी सामान्य कार्यकर्ती आहे. रोज ग्राउंडला काम करत असते. मला तुम्ही या अधिवेशनाचा उद्घाटनाचा मान दिला त्यामुळे पहिल्यांदा मी तुमच्यासोबत आभार व्यक्त करते. आता खरं तर या ऑफिसच्या उद्घाटनासाठी सुद्धा मला बोलवलं होतं. काँग्रेसने सांगितलेलं आहे की थोडं आजारपणाचं कारण असल्यामुळे मी येऊ शकलो नाही, परंतु तेव्हाच काँग्रेसला शब्द दिला की नागपूरच्या भगिनींना भेटायला येणार आणि आज या ठिकाणी माझा शब्द पूर्ण केला. तुम्ही या ठिकाणी मला सन्मान केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. परंतु जबाबदारी तुमची अधिक वाढलेली आहे हे सुद्धा जबाबदारी तुमच्यावर टाकतो. का टाकतो? का अधिवेशन घेतो आपण? 3 वर्षाला एकदा अधिवेशन घेतो म्हणजे आमची परीक्षा आम्ही घेतो. मागच्या 3 वर्षात आम्ही काय केलं आणि पुढच्या 3 वर्षात आम्हाला काय करायचं आहे हे जबाबदारी खात्यावर घेण्यासाठी आपण अधिवेशन घेत असतो. आता खरं तर नागपूरला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी येऊन भाषण देण्याची गरज नाही. काँग्रेस राजेंद्र साठे असतील, काँग्रेस प्रीती मेश्राम असतील, रोज तुमच्यासोबत रस्त्यावर असतात. आम्ही बघतोय. परंतु हा तुमचा मोठेपणा आहे. या अधिवेशनातून आम्ही काय शिकणार आहोत? नेमकं आमची 2005 ला अभियान सुरू झालं, 2009 ला आमच्या संघटनेची स्थापना झाली. तुम्हाला अभिमानाने सांगावं वाटतं की 2005 ला अभियान स्थापन झालं, 2009 ला आशा आणि गटप्रवर्तक महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन केलं. त्याची साक्षीदार सुद्धा मी आहे भगिनींनो. महाराष्ट्राने सुरुवात झालेली आहे. कशी झाली? तुम्हाला काय मिळतं? अनेक भगिनी नवीन आहेत, परंतु 10% का होईना जुन्या असतील त्यांना माहिती आहे. 50 रुपयावर काम केलं हो तुम्ही. 50 रुपयावर काम केलं याची तुमच्या मनाची वृत्ती होते की मला समाजाची सेवा करायची आहे, म्हणून तुम्ही पैशाकडे न बघता समाजाच्या सेवेकडे बघितलं आणि काम सोडलं नाही. संघटनेच्या माध्यमातून 2009 ला रजिस्ट्रेशन केलं. आजपर्यंत लढलो. फोन नाही फुलाची पाकळी आम्ही मिळवून घेतली. परंतु या सरकारनं या अधिवेशनातून आमचा प्रश्न आहे महागाईच्या काळामध्ये आम्ही जगायचं कसं? तुटपुंजे 10,000 तुम्ही पदरात पाडले. त्या 10,000वर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होते का? या अधिवेशनातून थेट सरकार आहे. काय मागतोय आम्ही? खरं तर या पत्रिकेवर इतक्या मोठ्या आमदारांची लिस्ट आहे. आता काँग्रेसने म्हणाले काय येऊ शकले नाही. मी तुम्हाला सांगते इथं येऊन तुम्हाला काय उत्तर देणार हो हे लिस्टचे आमदार. यांच्या काळात सुद्धा यांनी काय केलं? आम्हाला प्रश्न आहे. काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा तर खासगीकरणाची सुरुवात झालेली आहे. हे राजकारण आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. आज भाजपचं सरकार काय करते? आम्हाला वाटते आमच्या भगिनींना की राजकारण आमचं नाहीये, परंतु हे राजकारण हे आमच्या जीवावर उठलेलं आहे हे आम्ही समजून घेण्याची गरज आहे. आमच्या नशिबाला नव्हतं आम्ही आमच्या एखाद्या भगिनीला विचारलं, बाई तू गरीब का झाली? आमची माय माऊली म्हणते गेल्या जन्मात मी काहीतरी पाप केलं असेल. अरे पाप पुण्य काय नाही मायाचं. या सरकारचे धोरणं आमच्या विरोधात आहे म्हणून आम्ही गरीब झालेलो आहे हे तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपल्याला जे मिळतं आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत, गावातल्या लोकांपासून दिल्लीच्या खासदारापर्यंत अशाला इतकं मिळतं, अशाला इतकं मिळतं. तुम्हाला कुठे काय काय मिळतं अशांना? तुमच्या पगारी वाढवायची वेळ येते तेव्हा कुणाच्या सहीची गरज असते का? आमच्या पगारी वाढवायची गरज येते तेव्हा आम्हाला उन्हात, तानात, पावसात
सुप्रीम कोर्टाला सुद्धा केळाची टोपली दाखवण्याचं काम हे सरकार करते. आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की या